सांगलीत हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं। मीरा भाईंदर येथील हल्ला प्रकरणातील आरोपी जैब जुबेर अन्सारीचा एन्काउंटर करावा आणि कोल्हापुरातील अत्याचार प्रकरणातील आरोपी शाहिद समीर सनदीवर मोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाने जुना स्टेशन रोडवरील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात निदर्शने केली। यावेळी कार्यकर्त्यांनी आरोपींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक एन्काउंटर आंदोलनही केले। हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। अन्सारी याचा पोलिसांनी एन्काउंटर केला पाहिजे, कारण पहलगाममध्ये पर्यटकांना धर्म विचारला, कॅन्टा उतरायला लावल्या आणि त्यांचा सुनता आहे का सुनता नाही बघून 26 हिंदू बांधवांची त्या ठिकाणी अतिरेक्यांनी हत्या केली। त्या अतिरेक्यांना ते ठिकाण दाखवण्यापासून त्या अतिरेक्यांना पळून जाण्यापर्यंत काश्मीरमधल्या जिहादी मुसलमानांनी मदत केली आणि आता अमेरिकेमध्ये वास्तव्य करून आलेला हा जैब जुबेर अन्सारी हा हिंदू बांधवांना धर्म विचारतो, कलमा पडायला लावतो आणि त्यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करतो। ही सुद्धा दुसरी अतिरेकीची अवलादच आहे। पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे। महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, परंतु हिंदू एकता आंदोलनाचं म्हणणं आहे की त्याला इस्लामी दहशतवादी ठरवून गोळ्या घालून त्याचा एन्काउंटर करावा, अन्यथा हिंदू त्याचा एन्काउंटर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत। कारण हा सुद्धा इस्लामी दहशतवादीच आहे। हा महाराष्ट्र जर शांत राहायचा असेल, हा देश जर शांत राहायचा असेल तर सरकारनं टोकाचं पाऊल उचलून या जुबेर अन्सारीचा एन्काउंटर केला पाहिजे। शिरोली येथे 15 हिंदू महिलांचं लैंगिक शोषण, लव जिहाद त्या ठिकाणी शाहिद संधीनं केलेला आहे आणि त्या शाहिद संधीला पाठीशी घालण्यासाठी त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याला त्या ठिकाणी ठार मारण्याची धमकी दिली जाते। या शाहिद संधीला, या लिंग पिसाट शाहिद संधीला सरकारनं मोका लावला पाहिजे अशी मागणी हिंदू एकताच्या वतीनं आम्ही करतोय। अन्यथा हे जर दोन निर्णय, एन्काउंटरचा निर्णय आणि मोकाचा निर्णय या राज्यातल्या सरकारनं घेतला नाही तर हिंदू बांधवांना, शिवभक्तांनी, राष्ट्रभक्तांना सांगू इच्छितो की जिथं कोर्टामध्ये त्यांना नेत असतील तिथं सापडतील, तिथं त्यांना ठोक